इंद्रायणी पातु पूर्वे आग्नेयाम अग्निदेवता दक्षिणे नारसिंही च नैऋत्यां खड्गधारिणी पश्चिमे वारुणी पातु वायव्यां वायुरूपिणी उदीच्या पाशहस्ताश्च ईशान्ये ईश्वरी तथा ऊर्ध्वं ब्रह्मणि मे रक्षेत दधास्या वैष्णवी तथा एवं दशदिशो रक्षेत सर्वांगे भुवनेश्वरी। अशी ही महिषासुरमर्दिनी रूपातील अष्टभुजाधारिणी आई तुळजा भवानी म्हणजे अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी। अखंड महाराष्ट्राचे दैवत राजे शिव छत्रपतींच्या भोसले कुळापासून तर असंख्य कुळांची कुलस्वामिनी। देवीच्या मस्तकावरील मुकुट, हातात त्रिशूल, शंख, चक्र, बाण, धनुष्य आणि पानपात्र धारण केलेली स्वयंभू तुळजा भवानी म्हणजे भक्तांची तारणहारिणी। शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। तिच्या तेजपुंज रूपाच्या दर्शनानं तर भक्तांना होणारा आनंद अवर्णनीय असतो। महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी तुळजापूर एक पूर्ण शक्तिपीठ आहे। मंदिर परिसरात प्रवेश करताच देवीच्या दर्शनास आतुरलेल्या भक्तजनांची पावलं वेगानं गाभाऱ्याच्या दिशेनं दौडू लागतात। अत्यंत प्राचीन अशा या मंदिराला राजमाता जिजाऊ महाद्वार, राजे शहाजी महाद्वार, निंबाळकर महाद्वार आणि राजे शिवाजी महाद्वार अशी 4 प्रवेशद्वारं असून महाद्वारांवरील कोरीव नक्षीकाम आणि मंदिराची हेमाडपंथी रचना मंत्रमुग्ध करणारी आहे। मंदिराच्या परिसरात उजव्या सोंडेचा गणपती, आद्य दर्शनाची मानकरी आदिशक्ती मातंगीचं मंदिर, भवानी मातेच्या समोर विराजमान महादेवाचं एकमेव भवानी शंकर मंदिर, भक्तांच्या मनीची इच्छा पूर्ण करून त्यांच्या चिंता दूर करणारं चिंतामणी मंदिर, स्वयंभू गंगा आणि एकाच शिळेवरील 12 शिवलिंगाचं बारलिंग मंदिर, वनवासावेळी सीतेच्या शोधार्थ निघालेल्या प्रभू रामचंद्रांना ज्या शिळेवर प्रकट होऊन पार्वती मातेनं अचूक दिशादर्शन केलं ती घाटशीळ, संपूर्ण मंदिराच्या क्षेत्ररक्षणाचं कार्य करणारे क्षेत्रपाल, मंदिरातील अष्टवैभवांपैकी मुख्य असं कालभैरव मंदिर, टोळभैरव मंदिर अशा सर्व देवी देवतांचं दर्शन पूर्ण करून बालाघाट डोंगरातील यमुनाचल निवासिनी तुळजा भवानी मातेच्या गाभाऱ्यातील क्षण